नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि सुरुवातीलाच बातमी क्रिकेटबद्दल. T20 वर्ल्ड कपवर भारतानं दुसऱ्यांदा नाव कोरलेलं आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया ही चॅम्पियन बनली आहे. दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत टीम इंडिया चॅम्पियन ठरली आहे. फायनलमध्ये टीम इंडियाचा आफ्रिकेवर 7 धावांनी विजय पाहायला मिळाला. 17 वर्षांनंतर टीम इंडियानं T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर फलंदाजांचा प्रदर्शन आपण पाहतोय. रोहित शर्मानं 5 चेंडूत 9 धावा केल्या. विराट कोहलीनं 59 चेंडूत 76 धावा केल्या. ऋषभ पंतने 2 चेंडूत 0 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 4 चेंडूत 3 धावा केल्या. अक्षर पटेलने 31 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या. शिवम दुबेने 16 चेंडूत 27 धावा. हार्दिक पांड्याने 2 चेंडूत 5 धावा तर रवींद्र जडेजाने 2 चेंडूत 2 धावा केल्या. गोलंदाजाचं हे प्रदर्शन. हार्दिक पांड्याने 3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेत 20 रन दिले. जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरमध्ये 18 रन देत 2 विकेट्स घेतले आणि अर्शदीप सिंहने 4 ओव्हरमध्ये 20 रन देत 2 विकेट घेतले. आणि त्यानंतर आपण भारतभरातली काही दृश्य पाहत आहोत. महाराष्ट्रातली ही दृश्य आहे. पुणेकरांनी देखील जल्लोष साजरा केलाय. ठाण्यात तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळालाय. नागपुरात टीम इंडियासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 17 वर्षांनंतर टीम इंडियाने ही ट्रॉफी जिंकल्यानंतर देशभरात असाच जल्लोष हा पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील जल्लोषाची दृश्य त्यानंतर कल्याणमध्ये देखील फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. जल्लोष साजरा करण्यात आला. साताऱ्यात देखील अशाच प्रकारचा जल्लोष हा पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि सोलापुरात टीम इंडियासाठी घोषणाबाजी करण्यात आली आहे.